तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, कालच तुम्ही मीरा भाईंदरला पाहिलंय की मराठी माणूस एक झाला तर काय करू शकतो. मीरा भाईंदर तो झाकी है, महाराष्ट्र पुरा बाकी है. महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे आणि म्हणून आपण नेहमी कित्येक वर्ष घोषणा देतोय की मुंबई आमची आहे, कोणाच्या बापाची नाही आहे. आणि मुंबईमध्ये दादागिरी मराठी माणसांची चालेल. मी उद्धव साहेबांच्या निदर्शनात एवढं आणून देऊ इच्छितो, आम्ही गिरण गावाचे आमदार राहिलेलो आहोत. गेले कित्येक वर्ष या गिरणी कामगारांनी लढा पुकारलेला आहे. दुर्दैवाने राज्य सरकारचे अजूनही डोळे उघडत नाही. त्या ठिकाणी प्रत्येक बोलणारा वक्ता आज काहो फोडून बोलत होता की आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. जी मुंबई आम्ही 106 हुतात्मे देऊन मिळवलेली आहे, त्या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळत नाही. हे दुर्दैवाने मला बोलावं लागतंय. राज्य करणारे फक्त बोलतात की आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. अरे मग तुम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहात, मराठी आहात, तर मग या मराठी माणसाला का देत नाही? काय मागणी चुकीची आहे? ज्या गिरण गावाने त्या मुंबईला सगळं दिलं, त्या गिरण गावाच्या माझ्या गिरणी कामगारांना तुम्ही घर देत नाही. मात्र अदानीला तुम्ही हजारो लाखो रुपयाची, कोट्यावधी रुपयाची जमीन तुम्ही देता. आणि म्हणून माझी सिलेक्टेड मागणी करणार आहे. जमीन देत आहे ना, मग त्या धारावीमध्ये त्यांना TDR पण दिलाय. मग त्या धारावीमध्येच या माझ्या गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे. गिरणी कामगारांच्या सोबत जे माझे रात्रंदिवस पोलीस 24 तास डोळे सतत पुढे ठेवून नोकरी करतात, त्या पोलिसांना मिळाली पाहिजे घरं. पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे. अरे तुमचं जातंय काय? परराज्यातून येणाऱ्या लोकांना वाटते ते देता, पण या मराठी माणसाला द्यायला मात्र तुम्ही हा दाखल घेता. या भारत देशामध्ये अख्ख्या भारतातून आलेल्या लोकांना तुम्ही मोफत घरं दिली. आम्ही त्याच्याविषयी तक्रार केली नाही, पण ज्या मुंबईमध्ये या गिरणी कामगारांनी स्वतःचं रक्त सांडवलं, त्या गिरणी कामगारांना मात्र तुम्ही घरं द्यायला मागत आहे. कुठे देताय? शेलू आणि वांगणीला. तर तुम्हाला मुंबईच्या बाहेर गिरणी कामगार करायचा आहे. असा गिरणी कामगार जाणार नाही. हा गिरणी कामगार मराठा आहे, लढवय्या आहे, मरेल मुडेल पण वाकणार नाही. वेळ आली तर तुमच्या ढुकणावर लात मारून आपला हक्क आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी मागणी आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मागच्या सरकारमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेला ते गृहनिर्माण मंत्री होते, त्या काळचे मुख्यमंत्री आता ह्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यांना माझी विनंती आहे की या इथे तुम्हाला जरा मराठी माणसाचा पुळकात असेल, इथे या आणि घोषणा करा त्या मराठी माणसांना मुंबईमध्ये आम्ही घरं देऊ, धारावीत देऊ, LTCच्या मिलमध्ये जमीन आहे तेथे देऊ, BPTला प्रचंड जमीन पडून आहे तिथे देऊ, पण या मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर काढणार नाही. ही घोषणा करा, ही आमची अपेक्षा आहे. आता आमचं शिष्टमंडळ येईल, ते मागणी करतील. तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आमचा सगळा पूर्ण पाठिंबा आपल्या सोबत आहे, एवढेच मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.